नमस्कार, तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आता 1 सप्टेंबर 2025 पासून ज्या दुचाकी चालकांवर जे नवीन नियम लागणार आहेत, वाहनांवर नवीन नियम लागणार आहेत, त्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। दुचाकी चालकांवर बसणार दंड 1 सप्टेंबर 2025 पासून आता नवीन नियम म्हणजे पुढच्या महिन्यापासून लागणार आहे। तर ते नियम कोणते आहेत ते आपण जाणून घेणार आहोत। रस्त्यावरील अपघात कमी करण्यासाठी आणि वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य शासनाने वाहतूक नियमांमध्ये खूप मोठे बदल केलेले आहेत। आता वाहतूक नियम मोडल्यास पूर्वीपेक्षा 10 पट जास्त तुम्हाला दंड भरावा लागणार आहे, म्हणून वाहतूक नियम मोडू नका आणि हेल्मेट अवश्य वापरा। हे बघा, आता हे नवीन नियम 1 मार्च 2025 पासून लागू करण्यात आले आहेत। 1 मार्च 2025 पासून, पण या नियमांमुळे दंडाची रक्कम वाढली असून ई चलन प्रणाली अधिक प्रभावीपणे वापरली जात आहे। आता बघूया आपण नियमामधील जे प्रमुख बदल आहेत ते कशामुळे झाले। दंडाच्या रकमेत वाढ झाली आहे, जे दंड आहेत त्याच्या रकमेमध्ये वाढ झालेली आहे। अनेक वाहतूक नियमांमुळे उल्लंघन केल्यास आकारल्या जाणाऱ्या दंडाच्या रकमेत लक्षणीय वाढ झाली आहे। जुन्या दरांच्या तुलनेत नवीन दर जे आहेत ते 10 पटीने वाढले आहेत, म्हणजे 10 पटीपेक्षा जास्त जो दंड आहे तो तुमच्याकडून वसूल करण्यात येईल। नियम पाळा, नाहीतर हे परिणाम गंभीर होतील। पॉइंट नंबर 2, ई चलन प्रणालीचा वापर। आता बघूया, वाहतूक पोलीस आता सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या मदतीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर वाहनांचे थेट ई चालन पाठवले जाईल। हे जे चालन आहे थेट हे नोंदणीकृत तुमचा जो मोबाईल नंबर आहे त्याच्यावरती हे चालन जे आहे ते तिथं नोंदणीकृत मोबाईल नंबर किंवा जे ईमेल राहते त्या ईमेलवरती तुमचं येऊन जाईल। लायसन रद्द करण्याची तरतूद। वारंवार नियमांचे उल्लंघन केल्यास म्हणजे वारंवार तुम्ही गाडी चालवताना नियम मोडल्यास तर तुमचा जो लायसन आहे तो रद्द करण्यात येईल। त्याच्यानंतर जसे की दारू पिऊन गाडी चालवल्यास तुमचे ड्रायव्हिंग लायसन 3 महिन्यांसाठी रद्द करण्यात येऊ शकते। पॉइंट नंबर 4, अल्पवयीन वाहन चालकांवर कठोर कारवाई। 18 वर्षाखालील व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास वाहन मालक किंवा पालकांना 25,000 रुपयापर्यंतचा दंड आणि 3 वर्षापर्यंतचा तुरुंगवास होऊ शकतो। आता वाहतुकीचे जे नियम आणि त्यांचे नवीन दंड बघा। आता वाहतुकीचे नियम उल्लंघन, त्याच्यानंतर पहिले आपण वाहतुकीचे नियम बघू, त्याच्यानंतर जुना दंड आणि नवीन दंड बघा। हेल्मेट न घालणे पहिले किती होतं 100 रुपये, आता डायरेक्ट किती 1000 रुपये आणि 3 महिने लायसन्स तुमचं जप्त होणार आहे। सील बेल्ट न लावणे पहिले किती होते 100 रुपये, आता किती झाले 1000 रुपये। सिग्नल तोडणे पहिलेचा दंड 500 रुपये, आता किती 5000 रुपये। त्याच्यानंतर धोकादायक पद्धतीने वाहन चालवणे पहिलेचा दंड किती 500 रुपये, आता किती झालं 5000। त्याच्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स शिवाय वाहन चालवणे पहिलेचा दंड 5000, आता किती झालं नाही पहिलेचा दंड किती 500 रुपये आणि आता किती झालं 5000। दारू पिऊन वाहन चालवणे पहिले 1000 रुपये होतं, 1000 ते 1500च्या मधामध्ये, आता किती झालं 10,000 आणि 6 महिने तुरुंगवास होणार आहे। त्याच्यानंतर विमा नसलेले वाहन चालवणे पहिले किती 200 ते 400 रुपये होतो, आता किती 2000 रुपये झालं। ही जी माहिती आहे हे सांगत आहोत हे इंटरनेटवरील आधारित आहे। या माहितीमध्ये चेंजेस वगैरे राहू शकते। तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही ज्या शासनाच्या जे वेबसाईट राहते तिथं जा आणि तिथं तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळेल। आता बघा, ई चालन कसे भरावे बघा। जर तुमचा ई चालन घर बसल्यास तुम्ही कसे भरू शकता, तुम्हाला जर ई चालन बघा वेबसाईटला जे पहिले वेबसाईट आहे echallan.parivahan.gov.in हे सरकारी वेबसाईट आहे, या वेबसाईटला भेट द्या। त्याच्यानंतर काय करा, चेक चालन स्टेटस वर क्लिक करा आणि तुमचा वाहन क्रमांक, तुमचा जो नंबर राहते व्हेकल नंबर किंवा चालन क्रमांक राहते तो टाका। टाकल्यानंतर काय करा, पेमेंट करायचं। तुमच्यावर जे चालन आले आहे ते तुमच्या स्क्रीनवर तिथं दिसेल। क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड किंवा इंटरनेट बँकिंगच्या मदतीने तुम्ही दंडाची थेट जे संपूर्ण जे रक्कम राहील ते तुम्ही भरू शकता। त्याच्यानंतर काय होते, पावती भेटते। पेमेंट तुमचं यशस्वी झाला तर तुम्हाला त्याची पावती मिळून जाईल। बघा, हे नियम केवळ दंड आकारणीसाठी नसून रस्ते सुरक्षित बनवण्यासाठी आहेत। यामुळे काय होते, स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे।
हे आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली। हे जे वाहतुकीचे नियम मोडल्यास नवीन दंडाची रक्कम किती असेल यावर हा व्हिडिओ आपण बनवलेला आहे। हे नवीन ट्रॅफिक रूल आहे, हे जर मोडल्या तर तुम्हाला 10 पट तुम्हाला जो दंड आहे तो भरावा लागणार आहे। तर हे जे नियम आहेत जे वाहनावर नियम आहेत 1 सप्टेंबर 2025 पासून हे नवीन नियम लागू होणार आहेत। तर बघा, या व्हिडिओच्या माध्यमातून हे संपूर्ण माहिती पाहिली आहे। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा। आणि ही जी माहिती आहे इंटरनेटवरील आधारित आहे। प्रॉपर तुम्हाला या माहितीमध्ये थोडंफार म्हणजे बदल राहू शकते। प्रॉपर माहिती पाहिजे असेल तर शासनाची जी वेबसाईट आहे तिथे जाऊन तुम्ही योग्य प्रॉपर माहिती पाहू शकता। आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की सर्वांना पण हे नियम माहीत झाले पाहिजे। धन्यवाद। तर मित्रांनो, तुम्हाला विनंती आहे की आपल्या महाराष्ट्रातील नवनवीन योजना, शासन GR, शैक्षणिक माहिती व इतरही माहिती मिळवण्यासाठी आपल्या MG मराठी इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।